अशी माहिती म्हणजे कोण देतं अशी माहिती तुम्हाला? कोणीतरी ही माहिती देत असेल ना. नाही, त्यांच्याच पक्षातले नेते असं सांगतात की पावसाळी अधिवेशनात शिवसेना युबीडीला एक मोठा नाही, त्यांच्या पक्षातले म्हणजे कोण असं विचारतोय मी तुम्हाला. मी उद्या असं म्हणालो की त्यांच्या पक्षाचे 6 खासदार भाजपात सामील होत आहेत अशी सूत्रांची माहिती आहे, आणि त्यांच्या पक्षातले 22 आमदार हे अजित पवार गटात सामील होत आहेत आणि उरलेले 10 गिरीश महाजन खिशात घेऊन फिरत आहेत. तर त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे का? असेल तर मला सांगा. माझ्याकडे माझी सूत्रांची माहिती पक्की आहे. गिरीश महाजन एकनाथ शिंदेचा पक्ष फोडतात, ही सूत्रांची माहिती आहे. गिरीश महाजन खासगीमध्ये असेही बोलतात की एकनाथ शिंदेचा पक्ष मी जमीनदोस्त करेन, असं ते खासगी फडणवीस आणि त्यांच्या चर्चा सुरू आहे सध्या. तर याच्यावर तुम्ही विश्वास ठेवणार आहात का? या एकनाथ शिंदेच्या पक्षाला नाही काम, बरं का? ती चालल्यात नाराज. नेहमीप्रमाणे त्यांना नाराजीचा रोग जळलेला आहे, तो काय त्यांचा दूर होत नाहीये. ते परत कुठेतरी गावाला जाऊन बसले. ही नाराज सेना आहे, लक्षात घ्या. या नाराज सेनेवरती तुम्ही काय लक्ष देताय? पण महाराष्ट्र केसरीला घेतला आणि याला घेतला आणि त्याला घेतला. त्याच्या पलीकडे ह्यांनी काय महाराष्ट्र हिताचं, जनतेच्या हिताचं काही भूमिका मांडली आहे का आतापर्यंत? राष्ट्रहिताची भूमिका मांडली आहे का? सांगा ना. बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेता लाज वाटली पाहिजे तुम्हाला. या देशामध्ये नरेंद्र मोदी, अमित शहानी अराजक माजवले. जे शिवसेना प्रमुख सांगायचे देशामध्ये अराजक माजले, ते अराजक नरेंद्र मोदी आणि अमित शहाच्या नेतृत्वाखाली अराजकाला सुरुवात झाली आणि तुम्ही त्या अराजकात सहभागी झाले, हे लक्षात घ्या. आणि हे माननीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या नावानं राजकारण करताय. रावसाहेब, तुम्ही अनेकदा गेल्या 2 महिन्यात अनेकदा असं म्हणालेलं आहात की राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्र येण्याबाबत आम्ही सकारात्मक आहोत, तुम्हाला माहित नाही पडद्यामागे बऱ्याच गोष्टी घडतायत. पण त्यांच्या पक्षाचे नेते मात्र असं म्हणतात की असं काहीही सुरू नाहीये. जर प्रस्ताव आला तर त्यावर विचार होईल. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की कोणी कोणाला आवडतो, म्हणजे मध्यंतरी आदित्य ठाकरेंनी म्हटलं होतं की आम्ही सकारात्मक आहोत, महाराष्ट्र हितासाठी एकत्र जर कोण येत असतील तर आम्ही तयार आहोत. त्यावर मनसे नेत्यांकडून अशी प्रतिक्रिया आली की कोणी कोणाला आवडतो म्हणून एवढं म्हणून चालत नाही, तर त्यासाठी प्रपोजल यावं लागतं, प्रस्ताव यावा लागतो, तरच लग्न होऊ शकतं. बघा, ते लग्न होणं, साखरपुडा होणं, मधुचंद्र होणं या फार जुन्या संज्ञा झालेल्या. मला इतकंच माहिती आहे की मुंबईवर ज्या प्रकारचं भारतीय जनता पक्ष पुरस्कृत अडाणीचं अतिक्रमण आणि आक्रमण सुरू आहे, हे मराठी माणसाला जमीनदोस्त करण्याचं आणि महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचं फार मोठं षडयंत्र गुजरातच्या भूमीवर रचलं जात. दिल्ली आहेत पण गुजरातच्या भूमीवर रचलं जात आहे. मुंबई तोडण्याचं आणि मुंबईतला मराठी माणूस कायमस्वरूपी उद्ध्वस्त करण्याचं. ही मुंबई 106 हुतात्म्यांच्या बलिदानातून मिळालेली मुंबई ही अडाणीच्या घशात फुकटात घातली जाते. फुकटात. सगळे भूखंड मुंबईतले प्रमुख, काल मदर डेअरीचा 18 हेक्टरचा भूखंड दिला, अख्खं धारावी दिलं. मला असं वाटतं महाराष्ट्राचं हित हे सरकार पाहत नाही, गुजरातचं राजकारणी पाहत नाही. त्याच्यामुळे ज्यांना ज्यांना महाराष्ट्र हितासाठी एकत्र येऊन हे आक्रमण थांबवायचं आहे, लढायचं आहे, ते एकत्र येतील. आणि त्याच्यामध्ये मला असं वाटतं की मराठी माणसाचा विचार घेऊनच राज ठाकरे यांनी एक स्वतंत्र संघटन उभं केलं. आणि अशा सगळ्या संघटनांनी, पक्षांनी, मग प्रकाश आंबेडकर जे असतील तेही या विषयावर बोलतायत. त्या सगळ्यांनी एकत्र आलंच पाहिजे, नाहीतरी मुंबई आपल्या हातात राहणार नाही. ती आताच आमच्याकडून खेचून घेतली जाते. आणि आपण जे म्हणतायत आमचे नेते काय बोलतायत, त्यांचे नेते, आमचे नेते एका सुरात बोलतायत. आमचे पक्षप्रमुख माननीय आदित्य ठाकरे हे एका सुरात बोलतायत की आम्ही सकारात्मक आहोत. याच्यावरती कोणी आक्षेप घेण्याचं कारण नाही. आमच्या भावना निर्मळ, स्वच्छ आणि स्पष्ट आहेत की महाराष्ट्र हितासाठी आम्ही कोणताही त्याग करायला तयार आहोत. नाही, पण सकारात्मक आहात इतकंच बोललं जात आहे, कृतीतून काही दिसत नाही. त्यांचे नेते असं म्हणत आहेत की हे फक्त दुरून डोंगर. त्यांचे नेते कोण मला माहित नाही. भूमिका माननीय राज ठाकरे यांनी मांडली आणि प्रतिसाद माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी दिला, एवढंच मला माहिती आहे. त्याच्यामुळे तुम्हाला भविष्यात जे काही समजून घ्यायचं आहे
ते या दोन नेत्यांकडूनच रितसर कळवण्यात येते की असा निरोपी